नवीन आणि जुने सातबारा पाहण्याचे एकमेव ठिकाण माझी भूमी. बारकी द्या, बारकी मीडियम साईज. हां ठीक आहे. नाही गहू लावलाय, गव्हाच्या याच्यात लावाय. हां आले बघा लाईट. अरे या घ्या पाणी. अरे 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 काढायचं पिंजरण जर आपल्याला परत लागणार पुढं. आपल्याला सोडायचं पाणी या वाफ्याला. फळी घ्यायची. नमस्कार मित्रांनो, आपल्या अतुल शेडगे ब्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, आज आहे मंगळवार आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाणी दाखवलं सर. हो बाय द वे, व्हिडिओ चालू करण्याच्या आधी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. ॲक्च्युली हा व्हिडिओ शूट होतो आहे किती तारीख आहे आज? 23 तारीख आहे. हां 23 तारखेला व्हिडिओ हा शूट होते, परंतु हा व्हिडिओ हा नवीन वर्षावर येणार आहे, त्यासाठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर हे असं सगळं आपला सेटअप घेतलं आणि आज आहे मंगळवार. तर आज निघालो आहे बाजारामध्ये, कारण की जर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर आपण आपल्या शेतामध्ये लावला आहे गहू आणि गावासोबत म्हणलं आपण कांदे पण लावूया. तर मंगळवारच्या बाजारामध्ये कांद्याची रोपं भेटतात. आणि झालं काय माहिती का, उद्या आहे आपला पाण्याचा दिवस, म्हणजे उद्या आपण आपल्यावर पाण्याची वेळ. तर म्हणलं पाणी हे करता करताच आपण कांदा लावूया. तर आपण आता झालो आहे आपल्या ओलावर. तर भेटूया डायरेक्ट ऑन द वे. आता बघा इथनं काढला हां आणि लावला इथं. तर ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का, मंगळवारचं युजली मी संध्याकाळी जातो, म्हणजे एक साधारणतः 2, 2:30, 3 नंतर जातो बाजार करायला. तर त्यावेळेस कसं असतं यायला दूर बघा कसं पेटवलं आहे पाला. तर त्यावेळेस काय होतं की बाजारातलं म्हणजे भाज्यांचा जो भाव आहे ना, तो 30% हा पडलेला असतो. साधारणतः जर तुम्हाला 100 रुपयाला एखादी गोष्ट या टायमाला भेटेल तर ती तुम्हाला एक साधारणतः 2, 3 नंतर ना ती तुम्हाला 70 रुपयाला देतील. म्हणजे एक्झाम्पल दिला, कोथिंबीरच्या पेंड्या असतात ना त्या तर कधी कधी शेवटी तर 1-2 रुपयाला मी घेऊन आलो, पण 10 रुपयाला 5 पेंड्या. ऑफकोर्स क्वालिटीमध्ये थोडं कॉम्प्रोमाइज करायला लागते, पण जाऊ द्या. तर युजली मला मी 3 नंतर माझं ऑफिस जरा सायलेंट होतं, त्याच्यासाठी मी 3 नंतर जातो. आणि आज काय आपल्याला काय सुट्टीच आहे, त्याच्यामुळे म्हणलं चला जाऊया. आणि आत्ता लवकर जाण्याचा फायदा असा आहे की तुम्हाला जो माल भेटतो ना म्हणजे भाज्यांचा क्वालिटी, ती थोडी एकदम चांगली क्वालिटी भेटते. नाही तर शेवटी एकदम म्हणजे म्हणतात ना वेचलेलं सगळं तुम्हाला, राहिलेलं सगळं तुम्हाला भेटते या पद्धतीचं. तर त्यासाठी चाललो आहे आपण लवकरच. आता नवीन व जुने 7-12 आणि 8 उतारे मिळवणे झाले आहे अगदी सोपे. ॲपमध्ये तुम्ही नवीन डिजिटल 7-12 आणि 8 पाहू शकता. तसेच 1990 पासूनचे जुने रेकॉर्ड्स आणि फेरफार नोंदी इथे उपलब्ध आहेत. फक्त रेकॉर्ड्सच नाही, तर तुमच्या जमिनीचा नकाशासुद्धा आता एका क्लिकवर बघता येईल.
ही सर्व माहिती तुम्ही क्षणात PDF स्वरूपात डाउनलोड आणि शेअर करू शकता. अचूक माहितीसाठी आजच डाउनलोड करा माझी भूमी ॲप. माझी ना एक ट्रिक आहे. मी इथनं खालनं वरपर्यंत जातो आणि परत वरनं खाली होतो. कारण की खाली आहे ना भाज्यांचे रेट जरा महाग असतात, वरती थोडे स्वस्त भेटतात. आणि वरती युजली कोण लोक येत नाहीत, त्याच्यामुळं जरा चांगला क्वालिटी माल भेटू शकतो. बघा कोथिंबीर 10 रुपये, वांगी, मिरच्या, युजली लोकांना माहीत नाही की कुठपर्यंत असतो बाजार, एंडपर्यंत असतो बरं. आपल्याला पाहिजे भेंडी. किती लाव गाजर? 15ला पावशेर. एक गठी आहे आपला आकर्षक मांडले द्या. किती अर्धा किलो देऊ का? 15ला पावशेर. हे एक गड्डा किती? आकर्षक आपलं मांडले. हां आकर्षक माग मग एक बघा किती आहे. 1 किलो देऊ. अर्धा द्या. अर्धा पैसे कमी करतो. नाही, पैशाचा नाही प्रश्न, खाणारे नाहीत. कसं आहे, आकर्षक आपण मांडल्याशिवाय गिरायक नाही आपला. हे बघा आवळा पण आलाय बाजारात. कसे आहेत टमाटे? द्या अर्धा. चांगली द्या, लाल अर्धा द्या. अर्धा वांगी कशी पावशेर द्या बरं. बारकी द्या, बारकी मीडियम साईज. हां कशी आहे पेंडी? कोणता आहे, सफेद आहे का आपला लाल काय? हे सफेदमध्ये नाही, म्हणजे असा पूर्ण लाल बी नाही आणि सफेद बी नाही. असं आहे. हा, देशीमध्ये किती घेतलं? कशी आहे पेंडी? ही पेंडी 6 रुपये. 6 रुपयाला एक. आमचं एक गुंठ्याचा वावर किती लागेल? कसं म्हणजे माडं लावणार आहे का आपलं उसा बिसा? नाही गहू लावला आहे, गव्हाच्या याच्यात लावायचं. हां कसं म्हणजे मोकळं रान असतं ते जास्त लागले. किती तुमच्या याने नाही आपल्या काय 5-10 पेंड्या एका पेंडीत किती असतात? असतात 40. 40. एका पेंडीत 40 आहेत काय? कमी जास्त राहतं मोजून बांधलेलं 30 पेंड 40 अंदाजे बांधलेलं असतं. असं आहे. हे असं असं एखादं 1000 असतं. हे काय देशी आहे हा, बाई? देशी. आणि बाकीचे इकडे आहेत ते तसेच आहेत बाई? किती रुपये लागले? 100-50. 5 किती? 60. 5 पेंड्या. 20. हां 5 पेंड्या द्या. असं वेगवेगळं लावलेलं चालतं काय? कसं आता समजा त्यांच्याकडून घेतलं बाय एकच
कांदाच येणार का दुसरं काय येतं? असं वेगवेगळी व्हरायटी असते ना बियाणं तुमचं बियाणे असं काही नाही. कांदाच आहे. काय खाऊ? खायला चांगला कांदा आहे. असं. एक नंबर खायला. केवढा मोठा होईल कांदा होतो या समजा. लहान पातळ लागला तसा मोठा घेऊन जा. पातळ लावू का लावायचं 4 बोटं असं म्हणजे मिडियम साईज असे राहते असं हां गव्हाच्या सरीत लावू का असं बाजूला लावू बाजूला लावा. बाजूला लावू ना गव्हाची आईच्यामुळे येणार नाहीत काही. हां मग बाजूलाच लावतो तर अजून 5-10 पेंड दे दहा दिवस. 10 दे किती झालं नशा किती भयानक आहे त्याचा बघा लाईव्ह एक्झाम्पल बघ इथं गाडी आहे इथं मध्येच झोपला आहे बघा गाणे ऐकत बसलं कोण आहे आलो आहे घरी सगळं सामान ठेवले आणि ॲज युजल जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या गाडीची गरज असते ना त्यावेळेस आपली गाडी आपल्याकडे नसते गाडी नाही गाडीचं काहीतरी अल्टरनेटर काहीतरी खराब झालं आहे त्यासाठी गाडी दिली रिपेअर आणि काल रिपेअर होणार होती पण ते काहीतरी एक पार्ट जळाला पण ते करायचं राहिलं पाईप आपल्याला घेऊन जायचं ते आपल्या ओलावर बसणार नाही आपल्याला आता डोक्यावर नाही किंवा खांद्यावर नाही जायला असं करावं लागते पायपावरून टाकलेत आता बघा अंतरूया तिथपर्यंत पाईप बघा आपण असे जोडले तिथं टी जाणार तिकडनं पाईप वडायची तिकडच्या साईडला आता ही एक पाईप झाली एक्स्ट्रा ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का अजून एक 15 फूट एक आणायला लागणार पाईप ती बघू उद्या गेलो ना आपण तर ती घेऊन येऊ म्हणजे आपलं कामच तमाम झालं जीप नसल्यामुळे बघा किती त्रास आहे जीप असते तर 5-10 मिनटाचं सगळं काम झालं असतं तर त्याच कामाला ब्लॉक करणारे अवघड त्याच कामाला आपल्याला लागतो अर्धा तास सगळं सामान आणलं आहे पटाकन जोडून घ्या जोडल्यानंतर तुम्हाला भेटतो कारण की ब्लॉगिंग आणि हे सोबत करताना नाही कारण की 5 वाजता लाईट ही जाते आता बघा ही फळी आहे फळी निघावते पाणी येतं इथं आणि जाते तिकडं सरी बघा किती 10 मिनटात बघा एवढी सरी भिजली फळी अशी थोडं वाईच पिंजरानं आणलं ना होऊन जाईल आता काय करायचं पाणी असं 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 तिकडनं तिकडं पाजत न्यायचं आणि त्याच्यानंतर हे फोडत जायचं हळू किती वाजलं बघा 4:30 वाजता पाणी आलेलं आहे जस्ट निघालेलंच घरी तर पाणी आलं ठीक आहे चला कामाला तर लागू आपल्या इकडनं जाऊया शेता निघालं आता परत शेतावर सकाळच्या वाजल्यात 8:45 वाजता लाईट येते 9 ते 5 असते बेकार थंडी पडली तुम्हाला माझ्या आवाजावर मी काल रात्रभर खोकतो रात्रभर माझे दोन्ही बोरं रात्रभर खोकतात ते हे असलं थंडीमध्ये बघा निघालं गावाला पाणी द्यायला
हा बापरे, पिंजऱ्यानं घेतले कारण की जर बांध तुंबायला लागतो तर मातीने काय बांध व्यवस्थित तुंबत नाही, म्हणून आपला पिंजराने हे करा. आता माईक नाही आणलेला, जसा आवाजची क्वालिटी आहे तसं जरा ॲडजस्ट करा. हे बघा गुरं ढोरं आतमध्ये घुसू नये म्हणून ना अशी बोरीची काट टाकायला लागतात. आता गुरं आत जातात, उलटं गाठत, त्यामुळं गुरं आत जात नाही. आमचा रस्ता आहे, जर आपल्याला जायचं म्हणलं हे असं करायचं आणि आपण जायचं इथनं वरनं. ॲक्च्युली अजून एक रस्ता इथनं खाल्ला पण त्यांनी तिथं साड्या लावून ठेवल्यात. आता आपण जाऊया इथं खाली, भयंकर असं चिखल आहे. आता ह्याच्यामध्ये कसं असतं माहिती का, थोडं व्हायचं पिंजरानाचा असा बुचका घ्यायचा, दाखवतो तुम्हाला बांध कसा घालायचा असतं. असं घ्यायचं, लय झालं. त्याच्यानंतर चेन असं इथं टाकायचं आणि नंतर असं घ्यायचं पुढं मित्र. असं आले बघा लाईट. अरे या गया पाणी. अरे 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 तर मग अशी वडलेलं काल. जाऊ दे, इकडे तसं पण पाणी जायची गरजच आहे. 1 2 3 4 5 वाफे झालेत वाजून. हा काल पाहिला, त्यामध्ये इथं जास्त पाणी नको म्हणून. आता बघता आपली ट्रिक बघा, काढायचं पिंजरण जर आपल्याला परत लागणार पुढं. आपल्याला सोडायचं पाणी या वाफ्याला. फळी घ्यायची, फळी दाबायची खाली, पाणी जे हे, आणि इथं खाली जरा खाली त्याला हे पिंजरान राहिलेलं लावून टाकायचं. देखो जा रेला आहे पाणी उधर, ते आहे ना, ते आता तुंबायचं तिथं. ठीक आहे, बघा 11 वाजले, सगळं पाणी पाजून झालं एकदम व्यवस्थित. हे काय आपल्या वावराची जी लेवल आहे ना ती व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे जरा प्रॉब्लेम आहे. आलं बघा काय झालं, असं आहे बाबा. आता आपण निघालो आहे बंद करायला मोटर. आता पाणी जात जोपर्यंत आपण पोचल तिथं तोपर्यंत हे होईल. काय आता चप्पल नाही आपल्याकडं, चप्पल आपली तर डबक्यात आहे. जाऊया आता, मोटर बंद करून येऊया. हे जे आहे ना, स्वतःची मोटर असते ना आपली, आपण कधी पण येऊन जाऊन चालू बंद केली असं. आता इथं कसं होतं, भरपूर लोकांचे गहू आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकावर पाळी आहे. आता आपली काळी ॲक्च्युली काल होती, पण काल लाईट गेली जसं तुम्ही बघितलं, त्यासाठी आपलं राहून गेलं. आता बघा 9ला सुरू करा, 9 10 11 2 तासामध्ये झालं आपलं. आता मी तर आता उन्हाळ्यामध्ये स्वतःचीच पाईपलाईन टाकणार आहे. आपल्याच्याने काय होणार नाही बाबा. काय होतं आहे, वेळ लागतो ना असं. आपल्या अगोदर आपण IT वाली कामाची माणसं आहे, आपण नाही थांबवू शकत दुसऱ्याच्या ह्याच्या भरोश्यावर. हां चला बंद करूया, 5 मिनटं थांबायचं आणि त्याच्यानंतर परत सुरू करायचं. ते कॉका वळतील तिथं.